चला फास्ट करा वाचन. वाचन करा म्हटलं, एवढा वेळ लागतो? 1 ते 4 या आकृत्यामध्ये ए बी सी आणि डी दाखवलेले आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा व आपले उत्तर OMR उत्तर पृष्ठ प्रश्नांची जुळणाऱ्या क्रमांकासमोरील काळे करा. वर्तुळ काळे करा. ठीक आहे. तर याच्यात काय तुला समजलं बघा, लक्षात घ्या. इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथं वाचायचं आहे. कोणत्या तरी बाबतीत काय समान आहे. 3 आकृत्या ज्या आहेत काय तुमच्या कुठल्या तरी बाबतीमध्ये काय आहे तर समान म्हणजे सारखं आहे. बरं का? कुठल्या तरी बाबतीमध्ये समान आहे. आणि एक जी आकृती आहे ते निराळी, म्हणजे असे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात. त्या ऑप्शन पैकी 3 ऑप्शन कोणत्या तरी पद्धतीत काय आहे तर तुमचे समान असतात. बरोबर? म्हणजे कोणत्या तरी बाबतीत काय असणार आहे तर समान असणार आहे. आणि एक जी आकृती आहे तुमची निराळी असणार आहे. ओके. सो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे तुमच्या समोर आहे. चला उत्तर फास्ट टाकायची आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा, ह्या 3 आकृत्या आहेत बघा, आणि हे जे 2 वर्तुळ आहेत एकमेकाच्या आतमध्ये तो काय झाले तर आलेले आहेत. आणि हे बाकीचे जे 2 वर्तुळ आहेत ह्या एक वर्तुळाला काय आहेत टँजंट आहेत, म्हणजे स्पर्शिका आहेत. ओके. बघा, त्याच्यानंतर हे पण तसं सेम आहे, फक्त डायरेक्शन चेंज केलेली आहे. हा पण सेम आहे, डायरेक्शन फक्त चेंज केलेलं आहे. म्हणजे काय, रोटेशन झालेले आहेत. बरोबर? म्हणजे तो काय फिरतोय फक्त. ओके. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 मध्ये इथं तुम्हाला दिसतंय बघा, एकमेकाच्या आतमध्ये वर्तुळ गेलेले आहेत. बरोबर? एकमेकाच्या आतमध्ये असे. तर हा निराळे आहे, हे सेम आहे, हे सेम आहे. हे एक आहे, ते तिघे पण काय आहेत, समान आहेत, सारखे आहेत. फक्त एक डिफरन्स आहे, ते म्हणजे तुमचं काय मूव्ह होत आहेत. बरोबर? डायरेक्शन चेंज आहेत. ओके. बाकी सगळं सारखं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. आणि हे सगळे समान आकृती आहेत. ओके. डी सगळ्यांचं ऑप्शन बरोबर आहे. वेलकम सगळ्यांचं. चल, अँड देन सेकंड क्वेश्चन नंबर बघा, सेकंड मध्ये निराळी कुठली आहे चेक करूया. ओके. बघा, एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणाला एक अशी एक तुम्हाला कर्ण दिलेला आहे. ओके. रे दिलेला आहे. रे मधून एक असं हे केलेलं आहे काय तुमचा, हा एक लाईन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्लस दिलेला आहे. सो हा इथं पण आहे आणि इथं पण सारखाच आहे आणि इथं पण सारखा आहे आणि इथं पण सारखा आहे. मग चेंजेस कुठे आहे चेक करा. चेंजेस कुठे आहेत चेक करायचे. तर बघा, थोडासा फरक कुठेतरी दिसणार आहे. तुम्ही जर विचार केला तर चला, ऑप्शन काय आहे सांगायचं. सगळं सारखंच वाटतं. ह्याचं पण डीच आहे का? ओके. याचं पण उत्तर डी आहे म्हणे. तर बघूया, याला मी याला काय केलं याला जर काय केलं मी रोटेट केलं तर काय होईल, तो ह्याच्या बरोबर येणार नाही. आणि हा जर मी इकडे सरकला तर हा येईल. आणि हा मी काय केला समजा, हा, आणि हा जर मी केला असा. ओके. तर सांग ऑप्शन क्रमांक काय चला सगळ्यांनी. ओके. मनस्वी बी म्हणते. व्हेरी गुड मनस्वी. व्हेरी गुड मनस्वी. बघा, हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे. बघा, हा पूर्ण कन्फ्युजन करून टाकेल तुम्हाला, कन्फ्यूज करेल, पूर्ण कन्फ्यूज करेल. बघा, बरोबर, कन्फ्यूज करेल पूर्ण. क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. डी वाले बघा, लक्षात घ्या. बघा, हा सगळ्या आकृत्या तुम्हाला काय वाटतात, सगळ्या डायग्राम्स काय वाटतात, सेम सेम वाटतात. बरोबर, सेम वाटतात. बघा, ही जी डायग्राम आहे, ही जी आहे ते बघा, आता ही ही आणि ही नी सारखी आहे का? ही नी आहे, दिसायला सारखी आहे. बघा, मी याची जर ह्याला जर मी काय केलं, ह्याच्या डायरेक्शनला आणून ठेवलं असा, असा इथं. बरोबर? याला रोटेट केला 90 डिग्रीनं, तो कसा दिसेल बघा, असा दिसणार आहे. 90 डिग्रीनं मी त्याला रोटेट केल्यानंतर ती मला आकृती दिसणार आहे, उलट आकृती दिसणार आहे. मी याला जर काय केलं, 90 न मी काय केलं, रोटेट केलं. रोटेट केल्यानं ती आकृती मला अशी दिसेल, ही असं दिसणार आहे. आणि हा जो आहे तो खालच्या दिशेने दिसतोय आणि प्लस इथं दिसतोय. म्हणजे ह्या आकृती सारखी आहे का? हा त्रिकोण वरती आहे आणि इथं प्लस आहे, म्हणून असं होणार नाही बी मध्ये. आणि तुम्ही जर सी जर केला तर काय होईल, सी, आता सी कडे जाऊया. सी जर असा रोटेट केलात तुम्ही, तर सी जर रोटेट केलात
तर ह्याच्या बरोबरीला येईल का असं दिसेल का? येस, ऑब्विसली दिसेल. आणि हा बी काय जर केला, हा बी रोटेट केला तर तुम्ही काय केला, याला काय केलं मी असं उलट्या दिशेने रोटेट केलं तर ह्या आकृतीसारखी दिसणार आहे ही, या आकृतीसारखी. बरं का? तुम्हाला आता याच्यामध्ये तुमचा ऑप्शन क्रमांक कोणाकोणाचं बी आहे रे ऑप्शन क्रमांक? चला लवकर सांगा बरं, कोणाकोणाचं ऑप्शन बी आहे? चला फास्ट. मनस्वी काय डिफरन्स दिसतो बाळा? मनस्वी डिफरन्स काय दिसतो सांग बरं. मनस्वी डिफरन्स आता तुम्ही बी ला जर रोटेट केला, समजा तुम्ही ह्याची हॉरिझॉन्टल लाईन आहे, या हॉरिझॉन्टल ला ही काय करायची, पॅरलल करायची ही डायग्राम. तर याला मी रोटेट केल्यानंतर माझी डायग्राम अशी दिसेल. बघा तुम्ही वाटल्यास तुमच्याकडे ह्याचं प्रिंट आउट काढायचं आणि ह्या डायग्राम फिरून बघायच्या, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा डायग्राम आपली कशी दिसेल, ऍक्च्युअली कशी दिसेल. ही लाईन अशी येईल तुमची आणि हा तुमचा इथं येईल त्रिकोण आणि इथं प्लस येईल, तर अशी दिसेल. आणि हिला जर तुम्ही रोटेट केला, हिला जर रोटेट केला तर तुमचं कसं दिसणार आहे? मी याला काय करतो, रोटेट करतो, हिला असं रोटेट करतो इकडून, बरोबर, अँटी क्लॉकवाईज. तर तुमची डायग्राम ऍज इट इज अशी दिसेल. आणि हिला मी परत काय केलं, 90 न रोटेट केलं तर तुमची डायग्राम कशी दिसेल, अशी दिसेल. ओके, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, बी ऑप्शन आहे. कारण का, ही थोडस वेगळी दिसणार आहे. हे तिन्ही आकृत्या एकमेकाच काय आहेत, समान आहेत, सारख्याच दिसतात ह्या सगळ्या आकृत्या. पण हा थोडस निरीक्षण केल्यानंतर बी ऑप्शन तुमचं काय आहे, चुकीचं आहे. ओके, वेगळी आहे डायग्राम, म्हणून ऑप्शन क्रमांक तुमचं उत्तर बी आहे. चल, सी चं उत्तर टाकायचंय. चल, सी चं उत्तर टाकायचं. सॉरी, आपलं प्रश्न क्रमांक 3चं उत्तर. चला सगळ्यांनी फास्ट टाकायचं. चला प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये डी म्हणतात. ओके, चला प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा. आता हे सगळे वेगवेगळ्या आतमध्ये जॉमेट्रिक डायग्राम वेगवेगळे दिसत आहेत. ओके, आणि तिथं बघा, आता थोडासा विचार करूया आपण. बघा, चला सगळ्यांचं उत्तर सारखंच आहे. ओके 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 ओके, चला डीज म्हणतात. ओके, चला डी कशामुळे म्हणतोय बाबा, बघूया. ही एक आतमध्ये जॉमेट्रिक डायग्राम आहे, त्याच्यावर वरती काय आहे तर 1 2 3 सर्कल आहे. इथे जॉमेट्रिक डायग्राम आहे, 1 2 3 सर्कल आहेत, 1 2 3 सर्कल. ओके, इथं पण आहे 1 2 3 सर्कल आहेत. मग आपल्यालाही काय पाहिजे, हा इथं तुमचा पेंटागॉन असलं तरी चालेल, बट मला 3 सर्कल पाहिजे होते. म्हणून ही काय आहे, हे यांचे एक काहीतरी संबंधित काय ते समान आहेत, सारखे आहेत. काय कुठल्या संबंधीमध्ये आहेत बघा, वरती असे 2 3 वर्तुळ आहेत प्रत्येकाला आतमध्ये. ह्या सगळ्यांनी काय आहेत, आतमध्ये बसलेले आहेत 3 वर्तुळाच्या आतमध्ये. हा पण बसलेला आहे, हा पण बसलेला आहे आणि हा पण बसलेला आहे. मला हा पण 3 वर्तुळाच्या आतमध्ये पाहिजे होता, हा नाहीये. म्हणून हा माझा ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं काय हे उत्तर आहे. बरोबर, कारण हे सगळे एक आहेत तुमचे, ते समान कुठल्या तरी बाबतीमध्ये सारखे आहेत. बरोबर, बरोबर समान आहे, ते संबंध काय आहेत, सारखे आहेत. कळालं सगळ्यांना? चल, ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा. आता काय सिंपल, इथं जर तुम्ही विचार केला, बघा प्रश्न क्रमांक एकदम सोपा आहे क्वेश्चन. आणि हे क्वेश्चन अशा तुमचं लेटर्सवर विचारलंच जातो. बघा, हे जो आहे आर, हा यू अँड एन, बरोबर. त्याच्यानंतर इथं पण यू प्रेझेंट आहे, एन आहे, आर, म्हणजे दोघांमध्ये पण हे काय पूर्ण लेटर्स सारखीच आहेत. त्यांनी तर बघा एन के यू, के काय आलेला आहे तुमचा, एक्स्ट्राचा के आलेला आहे. आता इथं पण आर एन यू, म्हणजे हा तिघाकडेही आर एन यू. फक्त तुमचं जो सिक्वन्स आहे तो तुमचा काय चेंज केलेला आहे, बाकी सगळं आहे. बट इथं एक्स्ट्राचा के आलेला आहे. इथं मला आर हवा होता, पण इथं काय आहे, के आहे. सो माझा आन्सर काय, फायनल आन्सर इज सी. ओके, माझा ऑप्शन्स क्रमांक सी. ओके, चला सगळ्यांना कळालं, चौथ्याचं कळालं सगळ्यांना. चला ओके, आता आपण काय करूया, 5व्याकडे जाऊया. ओके, भाग हा संपलेला आहे, पुढचा भाग. ओके, चला.